नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय भूगोल, पाठ क्रमांक 8वा उद्योग। स्वाध्याय प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? पर्याय अ पाणी, 2 वीज, 3 मजूर, 4 हवा। उत्तर आहे पर्याय 4 हवा। आ खालीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? पर्याय अ यंत्रसामग्री उद्योग, 2 पुस्तक वाहनी उद्योग, 3 रेशीम उद्योग, 4 साखर उद्योग। उत्तर आहे पर्याय 2 पुस्तक बांधणी उद्योग। ई खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही? पर्याय 1 जुनी दिल्ली, 2 नवी दिल्ली, 3 नोएडा, 4 बंगळुरू। उत्तर आहे पर्याय अ जुनी दिल्ली। ई उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे? पर्याय अ आयकर, 2 उद्योगांचे सामाजिक दायित्व, 3 वस्तू व सेवा कर, 4 विक्री कर। उत्तर आहे पर्याय 2 उद्योगांचे सामाजिक दायित्व। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सत्य की असत्य ते लिहा। असत्य विधान दुरुस्त करा। 1 देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात। उत्तर असत्य। दुरुस्त केलेले विधान, देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात। 2 देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे। उत्तर सत्य। 3 औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण करणे हा आहे। उत्तर सत्य। 4 उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगासाठी अनिवार्य आहे। उत्तर असत्य। दुरुस्त केलेले विधान, उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगासाठी अनिवार्य नाही। पुढील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 4 ओळीत लिहा। औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? उत्तर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून वीज, पाणी, कर यामध्ये सवलती दिल्या जातात। औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते। 2 औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दात लिहा। उत्तर देशातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे दरडोई उत्पादनात वाढ होते व परिणामी लोकांचे राहणीमान उंचावते। औद्योगिक विकासामुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते। देशातील उत्पादित वस्तूंची निर्यात केली असता त्यापासून देशाला परकीय चलन प्राप्त होते। अशा प्रकारे औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर परिणाम होतो। 3 उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात लिहा। उत्तर समाजातील मोठ्या प्रमाणावर नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील काही टक्के रक्कम समाज हितोपयोगी कार्यासाठी खर्च करणे म्हणजे सामाजिक दायित्व होय। उद्योगाच्या सामाजिक दायित्व उद्योजक अथवा उद्योग समूह अ शैक्षणिक किंवा आरोग्य विषयक सुविधा पुरवू शकतात। ब समाजातील निराधारांसाठी, अपंगांसाठी, गरजू व्यक्तींसाठी मार्गदर्शन केंद्रे चालवू शकतात। क एखादे गाव दत्तक घेऊन त्या गावच्या विकासास हातभार लावू शकतात। ड पर्यावरणीय विकास केंद्रे उभारू शकतात। उद्योगांच्या सामाजिक दायित्वामुळे परिसरातील लोकांच्या कल्याणात भर पडू शकते। 4 लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये सांगा। उत्तर लघु उद्योगांना भांडवल, जागा, यंत्रसामग्री या आंदोलनांनी तुलनेत कमी प्रमाणात आवश्यकता असते। लघु उद्योगात तुलनेने कमी मनुष्यबळ आवश्यक आहे। लघु उद्योगातील उत्पादित वस्तूंची बाजारपेठ तुलनेने अमर्यादित असते। प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। उत्तर औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे: प्राकृतिक रचना, कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सोयीसुविधा, भांडवल, बाजारपेठ, शासकीय धोरणे, राजकीय परिस्थिती इत्यादी घटक एखाद्या प्रदेशातील देशातील औद्योगिक विकासावर परिणाम करतात। घनदाट वनप्रदेश, पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश इत्यादी ठिकाणी प्रतिकूल प्राकृतिक रचनेमुळे आणि वाहतुकीच्या सोयीसुविधा अमर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात होत नाही।
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा. उत्तर, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून जमिनीचे दर, वीज, पाणी, कर यांमध्ये सवलती दिल्या जातात. त्यामुळे औद्योगिकीकरणास चालना मिळते. प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली असल्यामुळे उद्योगांच्या विकेंद्रीकरणास चालना मिळते. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. उत्तर, माहिती तंत्रज्ञान उद्योगात माहिती शोधणे, माहिती मिळवणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहिती संग्रहित करणे, मागणीसाठी माहिती पुरवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. परिणामी माहिती तंत्रज्ञान उद्योगाद्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीला जगातील कोणत्याही गोष्टींचा सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान उद्योगात संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन इत्यादी साधनांचा माहितीशी संबंधित कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या साधनाद्वारे तुलनेत कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान उद्योगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती करणे शक्य होते. भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योगांसाठी या बेरोजगारातील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 2011 साली सुमारे 121 कोटी होती. भारतातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे व भारतातील बहुतांश शेती स्वरूपाची आहे. प्रमाणे भारतातील लोकांचे बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे, म्हणून भारतात मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण केले असता बेरोजगार व्यक्तींना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. प्रश्न 5. खालील विधानासाठी ओक तक्ता तयार करा. आपण जे कपडे घालतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा. उत्तर, शेतमाल कापूस, सूत निर्मिती, ताग्याची कापडाची निर्मिती. एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा. उत्तर, एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक. प्राकृतिक घटक, त्यामध्ये प्राकृतिक घटक मृदा, खनिज संपत्ती, पाणी पुरवठा. आर्थिक घटक, त्यामध्ये शेती व कच्चा माल, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल. इतर घटक, यामध्ये मनुष्यबळाची संख्या, मनुष्यबळाची गुणवत्ता, वैज्ञानिक प्रगती, तांत्रिक प्रगती. प्रश्न 6. फरक स्पष्ट करा. मध्यम उद्योग, अवजड उद्योग. उत्तर, मध्यम उद्योग. अवजड उद्योगाच्या तुलनेत मध्यम उद्योगांना कमी प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते. उदाहरणार्थ फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी मध्यम उद्योगाची उदाहरणे आहेत. अवजड उद्योग. मध्यम उद्योगाच्या तुलनेत अवजड उद्योगांना मोठ्या प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते. उदाहरण साखर निर्मिती, कापड निर्मिती, वाहन निर्मिती, औषध निर्मिती इत्यादी अवजड उद्योगांची उदाहरणे आहेत. कृषीपूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग. उत्तर, कृषीपूरक उद्योग. सर्वसाधारणपणे कृषीपूरक उद्योगांचे ग्रामीण भागात स्थानिकीकरण आढळते. कृषीपूरक उद्योगांचा पारंपरिक उद्योगात समावेश होतो. माहिती तंत्रज्ञान उद्योग. सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान उद्योगांचे नागरी भागात स्थानिकीकरण आढळते. माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा आधुनिक उद्योगात समावेश होतो. आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू.